चला मैत्रिणींनो, आजची रेसिपी चटपटी अशी चाट बनवली आहे. अशी चाट मुलांना पण खूप आवडते, नक्की बनवून बघा. त्याच्यासाठी मी ही भेंडी कापलेली छोटी छोटी कापायची, खूप मोठी नाही कापायची. 1 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कडकपणा येण्यासाठी आणि 1 चम्मच बेसन पीठ टाकते. आणि आता चवीपुरतं आपण मीठ टाकायचं आहे. हे असं सगळं मिक्स कालून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर, बेसन आणि मीठ टाकलं आहे मी. आता आपण सगळं भेंडींना लावून घ्यायचं आहे. रोज काहीतरी चटपटं खाण्यात बाहेरच्या खाण्यापेक्षा हे असं एकदा नक्की चाट बनवून बघा. मी आता थोडंसं पाणी लावलं आहे, कारण की भेंडी खूप कोरडी झाली होती, म्हणून थोडं पाणी लावून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता मिक्स करून आपण ठेवून दिले मी. कढईमध्ये तेल गरम केलं आहे. आता हे शेंगदाणे आपण तळून घ्यायचे. शेंगदाणे हे खूप खुसखुशीत होतील असे तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित. लसूणला ना मी थोडे होल केलेले आहेत, जेणेकरून लसूण फुटायला नको आपल्या तेलामध्ये. आपले शेंगदाणे झाले. आता हे मी काजू घेतलेले आहेत. काजूंना खूप कमी वेळातच काजू ब्राऊन होतात. हे मी लसूण घेतलेले आहेत. लसूणांना थोडंसं होल केले होते फॉक्सने, जेणेकरून आपल्या लसूणांमध्ये आतमध्ये तेल जाऊन ते कडक झाले पाहिजे. हे आता मी भरपूर असा कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता बी कडक होईपर्यंत आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर सर्व आपण काढून घ्यायचं आहे तेलातनं. खूप अशी चटपटीत अशी ही चाट होते. आता आपण मिरच्या फ्राय करायच्या आहेत. मी हिरव्या मिरच्या थोड्या छोट्या छोट्या पद्धतीने कट केल्या होत्या, त्याही आपण फ्राय करून घ्यायच्या आहेत. मुलांना बाहेर चटपटीत खूप आवडतं, म्हणून अशा पद्धतीने घरीच आपण थोडं चटपटीत बनवून दिलं तर मुलं बाहेरचं खाणार नाही. म्हणून मी अशा पद्धतीने चाट बनवून दिलं आहे त्याला. हे आता भेंडी आपण फ्राय करून घ्यायची आहेत. भेंडीला मी फुल गॅस केलेला आहे आणि फुल गॅसवरच भेंडी फ्राय करायची आहेत. लक्षात ठेवा, भेंडींना फ्राय करायला 10-15 मिनटं लागतात. लवकर भेंडी काढायची नाही. आपल्याला वाटतं की भेंडी फ्राय झालेली, पण लवकर नाही काढायची. 10-15 मिनटानंतर थोडा गॅस फुल करायचा, कमी करायचं आणि असं व्यवस्थित तेलामध्ये भेंडी खालीवर शेकत राहायची. आपल्याला वाटतं की भेंडी आता झाऱ्यामध्ये घेतल्याने आवाज येतोय खन 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 असा, तर समजायची की आपली भेंडी खुसखुशीत झालेली आहे. ते एकदा असा आवाज करून बघायचा की भेंडींचा आवाज येतोय का. नाही तर काय होणार, पूर्ण चाट तुमचा खराब होईल. भेंडी नरम असल्यावर टेस्ट येणार नाही चाटला, म्हणून एकदा असं हलवून बघायचं. यात आपले सर्व पदार्थ टाकलेले, थोडीशी हळद टाकायची. आता लाल मिरची पावडर टाकायची, कारण की आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे, म्हणून लाल मिरची पावडर तुमच्या प्रमाणे कमी जास्त तिखट करायची. वरून थोडं मीठ घातलं आहे आणि हा चाट मसाला मी ॲड केलेला आहे. मीठ आपण भेंडींमध्ये घातलं होतं, म्हणून आठवणीत ठेवायचं आहे की आपण थोडंच मीठ टाकायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्याकडून काय असं मिक्स होत नव्हतं, म्हणून मी उन्हातली घेतली. उन्हातलीने खालीवर असं मिक्स केलं. आपलं चाट एकत्र केलं आहे. आपला चाट रेडी आहे. आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा. नक्की एकदा असा चाट बनवून बघा.